कुरुक्षेत्रावरती नीती काय असावी, राज्य कारभार चालवत असताना धृतराष्ट्राने विदुराला आपला भाऊ समजून राज्यसभेमध्ये सामील केलं होतं. आणि त्यावेळेस राज्यसभेमध्ये कोणीतरी नीती योग्य न्याय देणारा असा अधिकारी असावा म्हणून तो दासीपुत्र विदुर यांना हस्तिनापुरामध्ये राज्य कारभारावरती नीतिशास्त्राचा एक प्रख्यात पंडित म्हणून त्यांची नियुक्ती केलेली. का? कारण धृतराष्ट्र हा डोळ्याने अंध होता आणि त्यावेळेस धृतराष्ट्राला पुत्राची प्राप्ती नव्हती. अनेक दिवस गेले. गांधारीला बोलत होते धृतराष्ट्र, तू माझी पत्नी आहेस, पण आपल्या कुळामध्ये पुत्र नाहीत. भविष्यामध्ये हा राज्य कारभार पांडवांना जाऊ शकतो, म्हणून तिला बोलायचे, इतकं बोलायचे पत्नीला नाविलाज होता. आणि ज्यावेळेस धृतराष्ट्रासोबत गांधारीचं लग्न झालं ना, लहानपणापासूनच धृतराष्ट्र राजा हा अंध होता, डोळे होते पण दिसत नव्हतं. गांधारीने ठरवलं, माझे पती जर अंध असतील, त्यांना जर दिसत नसेल ना, तर मी तर जग पाहून काय उपयोग आहे, म्हणून तिनं सुद्धा आपल्या डोळ्यावरती पट्टी लावली. पाहायचं नाही, माझ्या मालकांना जग पाहता येत नसेल तर मी पाहून काय उपयोग आहे, म्हणून तिनं पट्टी आपल्या मालकासाठी बांधली. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा संसार चालू होता. त्याचा विको कमी करू नका दादा. आणि त्यावेळेस धृतराष्ट्र गांधारीला म्हणायचा, भविष्यामध्ये हे राज्य जाऊ शकतं. आणि मग गांधारीचं तपश्चर्या साधी नव्हती, कारण कित्येक वर्षापासून डोळ्यावरती पट्टी असल्यामुळे त्या डोळ्याचं तेज निर्माण झालं. आणि महादेवाची उपासना केली तिने. आणि महादेवाची इतकी उपासना केली, एकदा गांधारीने सांगितलं, आता मी जीवन जगून काय उपयोग होणार आहे. भोलेनाथा, हे भगवंता, बस मी माझं आता शरीर अर्पण करणार आहे. म्हणून एका दिवशी जाळ लावला आणि कोळशाची रांग तयार केली. आणि त्या कोळशाच्या रांगेवरती चालत जात होती. बस झालं, जीवन संपवणार आहे म्हणून त्या कोळशाच्या जाळावरती जात असताना खालून तिच्या पायाला पोळत होतं. आता पाय जळून जाणार. आणि अशाही परिस्थितीमध्ये गांधारीने भगवंताचं नाम चिंतन करत 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 गांधारी पुढे जात 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 भगवान भोलेनाथांच्या मंदिरात गेली. आणि गेल्याच्या नंतर देवाला आता सांगितलं, देवा, हे शरीर अर्पण करत आहे मी. आणि त्यावेळेस मात्र भगवान शंकरजी प्रसन्न झाले. आणि भगवान शंकरजींनी काय पाहिजे माग म्हटले. आणि गांधारीनं मागितलं, माझ्या कुळामध्ये पुत्राची प्राप्ती व्हावी. पुत्राची प्राप्ती होत असताना महादेवाने सांगितलं, ठीक आहे, तथास्तु. पुत्राची प्राप्ती होणार आहे सांगितलं, पण कशी पुत्र? ज्या वेळेस धृतराष्ट्राला ही गोष्ट कळाली, त्यावेळेस महादेवाने आशीर्वाद दिलेला आहे, परंतु तो गर्भ एवढा मोठा होता की आता त्याला ठेवायचं कुठं. म्हणून एका ऋषींनी सांगितलं,
या गर्भाचे 100 भाग करा आणि ते गर्भ बारीक बारीक छोट्या छोट्या मटक्यामध्ये त्याचं स्थापन करा. आणि असं पाहता पाहता असे 100 मडक्यामध्ये ते गर्भ थोडा थोडा टाकला. आणि ते पुत्र म्हणजे हे 100 कौरव कुळातील हे 100 भाऊ. दुर्योधनापासून त्यांचे पूर्ण भाऊ परिवार हे 100 त्या मडक्यामध्ये जन्माला आलेले. आणि अशा परिस्थितीमध्ये विदुर महात्मा न्यायप्रविष्ट होते. आणि विदुरांनी उद्धवाला सांगत असताना विदुर म्हणत होते, यदा तु राजा स्वत्सुतान साधून उष्णस्य धर्मान विनदृष्टिः भ्रातुर्यविष्टस्य सुतान विबन्धून् प्रविश्य लक्षा भवने ददाह. शुकाचार्य सांगालेत, ज्यावेळी अंध राजा धृतराष्ट्राने अन्यायपूर्वक आपल्या दुष्ट पुत्रांचं पालन केलं ना, राजा होता परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये दुष्ट वृत्ती होती. कारण पंडू राजा हा मोठा भाऊ, राज्यावरती आपल्या मोठ्या भावांच्याच पुत्रांना बसवाय पाहिजे ना, असा नियम होता. परंतु त्यानं गांधारीला सांगितलं, हे 5 पांडव जर याच्यापैकी जर युधिष्ठिर जर या सिंहासनावरती बसला तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे, अशी दुष्ट वृत्ती. आणि अशा 100 पुत्रांना घेऊन पालन पोषण करू लागला. आणि त्यावेळेस द्यूत सभेमध्ये द्रौपदीला दावावरती दुःशासनाने वडीत आणलं, दावावरती लावलं. लावल्याच्या नंतर तिचा अपमान केला. तरीही धृतराष्ट्राला माहित असून सुद्धा धृतराष्ट्र अंध डोळ्याने पाहत होता, पण शब्द बोलत नव्हता. कुलवधू होती, आपल्याच भावाच्या पुत्राची मुलगी, पुत्राची बायको, आपलीच सून, आणि तिला भर सभेमध्ये ओढत आणलं. तरी धृतराष्ट्र आपल्या पुत्राच्या मोहापुढे काहीच बोलत नव्हतं. तरी त्या सभेमध्ये विदुर महात्म्यांनी प्रश्न केला, दादा महाराज, अहो आपल्या घरातील कुलवधू आहे आणि या कुलवधूचा अपमान होणं योग्य नाही. त्यावेळेस असं बोलत असताना काय झालं, दुर्योधन बोलायला लागला. आणि दुर्योधन म्हणत होता, तुम्ही नीतिकार आहात, तुमचा अधिकार फक्त सांगण्याचा आहे, पण आदेश देण्याचा अधिकार हा राजाचा असतो. तुम्ही अजिबात बोलायचं नाही. कोण आहेत तुम्ही, तुमचा काय संबंध आहे? दासी पुत्र आहेत, दासी पुत्रासारखंच राहायचं, आपली जीभ अजिबात हलवायची नाही. विदुर हे महात्मे होते बरं का, महात्मे होते विदुर. आणि विदुर महात्म्यांना राग अनावर सहन झाला नाही महाराज. आणि विदुरांनी मान खाली घातली. भर सभेमध्ये विदुरांना आपल्या भावाच्या पुत्रानं जर बोलत असेल, अपमान करत असेल, बोलायचं बंद केलं. तरीही धृतराष्ट्राने प्रश्न केला, विदुरा, अरे तुझी नीती काय म्हणते, तुझी नीती काय म्हणते? विदुर म्हणत होते, महाराज, जर राज्यकारभार व्यवस्थित सांभाळायचा असेल, जर पुढे राज्यकारभार न्यायचा असेल आणि तुमच्या 100 मुलांचा अंत होऊ द्यायचा नसेल ना, तर तुम्ही 5 पांडवांना
त्यांचं गेलेलं राज्य परत देऊन टाका. ठीक आहे, डावावरती राज्य गेलं, सगळ्या गोष्टी झाल्या, द्रौपदीचा अपमान झाला, मान्य आहे. द्रौपदीनं श्राप दिला, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. धृतराष्ट्र म्हणला माझ्याकडून चूक झाली, ठीक आहे मान्य आहे, काय पाहिजे माग. द्रौपदीला म्हणला काय पाहिजे. द्रौपदी म्हणली गेलेलं राज्य द्या, जे डावावरती सर्व गेले ते परत द्या आणि त्यांचा सन्मान त्यांना द्या. दुर्योधनाला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी परत सभा बोलवली आणि सगळ्यांना बोलून सांगितलं. विदुराला विचारलं, विदुर महात्मे तुझी नीती काय म्हणते. विदुर म्हणत होते, महाराज तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे, परंतु इकडं शकुनीचे लाल डोळे झाले, शकुनी मामाची. दुर्योधन तर थरथर कापायला लागला. मी जिंकलेला आहे, डावावरती मी जिंकलेला आहे सर्व, कस काय तुम्ही मागता. आणि विदुराला मग दुर्योधन बोलायला लागला. दुर्योधन म्हणत होता, तुमचा अधिकार हा काही कालावधी पुरता आहे. मी जर आता इथं आज्ञा दिली ना तर या सिंहासनावरती सुद्धा बसण्याचा तुमचा अधिकार राहणार नाही. याच सभेतून तुम्ही चालतो व्हायचं. विदुर महात्म्यांनी मान खाली घातली, भीष्माचार्याकडे पाहिलं. भीष्माचार्य म्हणाले, महाराज जरा तुम्ही तुमच्या पुत्राला आवरा. पुत्र झाला म्हणजे काही बोलतो का. जरा दुर्योधनाला आवरा तुम्ही. परंतु ऐकिलं नाही. पुत्रमोह, पुत्राचा मोह होता. आणि अशा वेळेस मग शेवटी भगवान कृष्ण परमात्मा आले की हो, देव आले. आणि देव आल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्मा, कारण पाची पांडवांचे सखे होते, पाची पांडवांचा सांभाळ करणारे होते, आणि भगवान कृष्ण परमात्म्यांना मध्यस्थी केलं. काहीतरी मिटवा, यांचं काहीतरी करा. कृष्ण परमात्मा आल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याच्या समोर सगळ्या गोष्टी ऐकण्यात आल्या. आणि भगवंतांनी सांगितलं, महाराज काय करायचं सांगा, आता निर्णय द्या. महाराजांनी म्हटले, ठीक आहे मी निर्णय देतो. ठीक आहे, त्यांचा अधिकार त्यांना देऊन टाकतो पाची पांडवांना. पण दम निघाला नाही दुर्योधनाला. परत दुर्योधन म्हणला, तुम्ही मध्यस्थी आहेत, तुमचं काम फक्त मांडायचं आहे, निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा नाही. तुम्ही यायचं गपचिप, तुमची काय मांडणी मांडायची आणि जायचं. त्याला दूतवास म्हणतात. बघा, आपल्याही राष्ट्रामध्ये दूतवास असतात. प्रत्येक देशामध्ये एक दूतवास ठेवलेला असतो. तसं दूतवास त्या भागातून पाची पांडवांचे तुम्ही दूतवास आहेत. गपचिप यायचं, बोलायचं, निघून जायचं, जास्त बोलायचं नाही. देवानी प्रश्न केला. देव म्हणले, तू कोण आहेस बाबा. मी युवराज आहे, होणारा सम्राट आहे. भगवंत म्हणले, खऱ्या अर्थाने युधिष्ठिर हा सम्राट आहे, तू सम्राट नाही का. मोठ्या भावाच्याच मुलाला अधिकार मिळतो युवराज होण्याचा. आणि याच्या पुढचं सांगू का, तुझा जो बाप आहे ना, डायरेक्ट देव बोलले, हे महाराज तू जो म्हणतेस ना माझे वडील आहेत, खऱ्या अर्थाने यांना राज्य अभिषेक करून सिंहासनावरती बसवलेलं नाही. का बसवलेलं नाही. ज्या वेळेस एखादं पद खाली होतं ना, त्यावेळेस कार्यकारी पद म्हणून त्याला पदभार दिला जातो. तसा हा कार्यकारी पदभार दिलेला आहे धृतराष्ट्रांना. महाराज तुमचा सुद्धा अधिकार हा देण्याचा नाही, म्हणून मी आज तुम्हाला समोर सांगतो, तुम्ही सुद्धा कार्यकारी अधिकारी आहात. तुमचा राज्याभिषेक झालेला नाही, म्हणून विचार करून निर्णय द्या. आणि दुर्योधनानं सांगितलं, वासुदेव तुम्ही दूत आहेत, त्या पद्धतीने राहा, नाहीतर मग भंग होईल. इथे भंग होईल.
असं म्हटल्याच्या नंतर मग देवाला सहन झालं नाही. देव म्हटले जर ठीक आहे, जर तुझी इच्छाच असेल ना, तर या जगतामध्ये असं महायुद्ध निर्माण होईल, या सृष्टीला लक्षात येईल ते महायुद्ध असं होणार, भारतभर ते महायुद्ध गाजेल. आणि मग त्यावेळी सांगितलं भगवंताने महायुद्ध होईल. तरी दुर्योधन ऐकाय तयार नाही. दुर्योधन म्हणला महायुद्ध, कुणाला भीती दाखवलात तुम्ही? काय संबंध आहे तुमचा? आमच्याकडे सैन्य कमी आहे का? आणि असं म्हटल्याच्या नंतर धृतराष्ट्र जरा हुशार होता आणि त्यानं हळूच आवरलं दुर्योधनाला, बाजूला घेतलं. मूर्ख आहेस का? तुला कळत नाही का? तुला काही अक्कल आहे का? अरे त्या वसुदेवाला आपल्या बाजूने घ्यायचंय. का बाजूने घ्यायचंय माहितीये का? कारण भगवान कृष्ण परमात्म्याची आणि दुर्योधनाची नातं होतं. काय नातं होतं? दुर्योधनाची मुलगी भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुलाला सांबाला दिलेली होती, लक्ष्मणा नावाची, आणि ती मुलगी दिली होती. म्हणून धृतराष्ट्रानं सांगितलं अरे ते युवाई आहे, ते कामाला येणार आहे. का? कारण कृष्ण परमात्म्याकडे नारायणी सेना होती आणि ती नारायणी सेना अशी होती तिचा पराजय कधीच होत नव्हता आणि हे त्यांना पाहिजे होतं. आपल्या बाजूने जर नारायणी सेना आली मग पांडव काय करणार आहेत? असं म्हटल्याच्या नंतर थोडा दुर्योधन शांत झाला आणि दुर्योधन म्हटला मग देवा भगवंता चला की घरी जरा चहा पाणी करू, चला बसू, जरा बैठकीमध्ये बसू, नाश्ता पाणी जरा आणतो ना मी. देव म्हणले वरून दाखवायचं एक मधून बोलायचं एक, अजिबात जमणं आपल्याला. जे काय ते खुलं खुलं बोल. नाही नाही चला जेवण करावं. नाही नाही मी जेवण कुठे करणार आहे हा माझा अधिकार आहे. कुठं करणार आहे? मी माझ्या विदुरांच्या घरी जेवण करणार आहे. विदुर महात्म्यांच्या विदुरांच्या घरी त्यांचा मी अधिकार काढून घेतलेला आहे. आता ते दासीपुत्र आहेत, त्यांच्याकडे काहीच ठेवलेलं नाही. नीतिशास्त्राचे अभ्यासक होते, नीतिशास्त्र होतं, त्यांची मी नीती काढून घेतलेली आहे. आणि अशा वेळेस भगवान कृष्ण परमात्मा येण्याच्या अगोदरच विदुर महात्म्यांना दुर्योधनाने बाहेर काढलं राज्यसभेच्या. आणि विदुर महात्मे राज्यसभेच्या बाहेर जाते वेळेसच कौरव कुळाचं पुण्य घेऊन बाहेर निघून गेली. जेवढं पुण्य होतं ना तेवढं पुण्य घेतलं बाहेर निघून गेले. बस संपला विषय. आणि मग कृष्ण परमात्मा म्हणत होते मी जेवण माझं भोजन महात्म्यांच्या घरी होणार आहे. आणि मग विदुर महात्म्यांना कळालं की भगवान येणार आहेत माझ्या घरी, भगवंत येणार आहे जेवण्यासाठी. अरे एका ठिकाणी राज्य सिंहासन, एका ठिकाणी आपली सून आहे, तिथलाही सत्कार समारंभ सोडून भगवंत माझ्याकडे येणार आहेत असा आनंद व्यक्त झाला. आणि विदुर महात्मे घराकडे गेले आणि पत्नीला सांगितलं भगवंत आपल्याकडे जेवण्यासाठी येणार आहेत, काहीतरी व्यवस्था करा. आणि व्यवस्था करण्यासाठी बाजारामध्ये गेले काहीतरी आणू म्हणून. आणि देवाने इकडं सांगितलं ठीक आहे मी जातो जेवायला तिकडं, पण एक ध्यानात ठेवा शेवटचा प्रश्न विचारतो, पाची पांडवांना काही देणार आहेत का नाही? शेवटचा प्रश्न विचारतो, पाची पांडवांना काही देणार आहेत का नाही? त्यावेळेस त्यांनी सांगितलं दुर्योधनाने पाची पांडवांना इंद्रप्रस्थ तर बाजूलाच राहिलं. मग भगवान म्हणत होते अशी एखादी जागा द्या जिथे काहीच नाही, खांडवप्रस्थ द्या. अजिबात नाही म्हणून दुर्योधन म्हणत होता खांडवप्रस्थच काय, सुईच्या टोकावरती बसल एवढी सुद्धा मी जमीन देणार नाही, जा. मग मात्र भगवंताला राग आला आणि देव म्हणले ठीक आहे तुलाच सुईच्या टोका एवढी जागा मिळते का हे तोच लक्षात ठेव. म्हणून देवाने तिथून निघाले आणि भगवंत निघून गेले. इकडं विदुर महात्म्यांच्या घरी आले आणि विदुर महात्म्यांच्या घरी आल्याच्या नंतर काकी
बसले होते अंगणामध्ये. विदुर महात्मे बाजारात गेले होते. भगवंत येणार आहेत. देवाला पाहिलं आणि आनंद झाला काकीला. आणि काकी म्हणत होत्या, देवा आलात आपण, या बसा. अरे काय करू मी, काय करू, काही सुचना. इकडं उठ तिकडं जाय, तिकडं उठ तिकडं जाय, असं नान काही तर आण. तेवढ्यात देव खाली बसले. कुटिया होती आणि सारवलेलं होतं शेणाने, त्याच्यावरच देव बसले. देवा बसायला असं नाही, राहू द्या काकी, काही अडचण नाही. देवा पाणी देऊ का, देवा खायला काही देऊ का. देव म्हणले, मला लय भूक लागली, म्हणले मला काहीतरी खायला आणा. मग दारामध्ये केळीचं झाड होत आणि ते केळीचं झाड दारामध्ये असताना बाहेर गेली आणि केळी तोडून आणली. आणल्याच्या नंतर आनंद व्यक्त होत होता. माझ्या घरामध्ये आज भगवान परमात्मा आलेले आहेत, विश्वाचे मालक. आनंदाच्या भरामध्ये माणसाला काहीच कळत नाही बरं का, कारण मनातून आनंद असतो. साधू महात्मे आल्याच्या नंतर भाऊ, साधू महात्मे आले ना, माणसाला काहीच देहभान होऊन जातो माणूस. आणि मग काय झालं, भगवान बसलेले खाली. मग ती काकी केळ काढून देत होती. देवाच्या हातात सालपट द्यायचं, मधला घर खाली टाकायचं. देवाच्या हातात सालपट द्यायचं, मधला घर बाजूला टाकायचं. बरं देवाला तर कळाव का, देव बी सालपट खाऊ लागली. पाहता पाहता कमीत कमी 2 डझन केळीचे सालपट देवानी खाल्ले. का, त्या सालपटामध्ये जो देण्याचा आनंद होता ना, तो त्या केळीच्या गाभाऱ्यामध्ये नव्हता. काकी सालपट द्यायले आणि ते मधला घर बाजूला टाकले. तिच्या लक्षातच नाही कोणतं काय द्यावं. आनंदाच्या भरामध्ये देव आलेत माझ्या घरात. देव पण सुंदर गपचिप आपलं चालू सालपट खायला. तेवढ्यात विदुर महात्मा आले आणि विदुर महात्मा विचारू, देव आले का, देव आले का, देव आले. हो देव आलेत ना. कुठं आहेत, बसलेत. कुठं बसविलंय, भुईलाच बसलेत. बरं काही खायला प्याला काही, हो दिलं की, काय दिलं, केळीचं घर दिलंय, केळीचा घर. विदुर महात्मे पाहते तर काय, देव सालपट खाला आणि केळीचा घर बाजूला पडलाय. काय कथा झाली म्हटले, देवाला तू सालपट दिलीस आणि घर बाजूला आठवलीस का. मग बघते तर माय म्हणली, काय माझ्याकडून चूक झाली. धन्यवाद महाराज. वा. आणि अशा पद्धतीने मग भगवान परमात्मा आनंदाने सालपट खात होते. आणि मग सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, साध विदुर घर पाई. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई. जय हो.
जगताई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे बोले गोपाल कृष्ण भगवान की जय शुकाचार्य महाराज की जय जय राधे राधेश्याम. आणि अशा पद्धतीने प्रेमयुक्त भावनेने भगवंताचं त्या ठिकाणी सत्कार समारंभ चालू होता. आणि विदुर महात्मे विचारत होते काही देवाला खायला दिलं का नाही. आणि पाहतात तर काय भगवान परमात्मा तृप्त झाले होते. किती तृप्त झाले होते. भगवंताला प्रेमयुक्त भक्ती आवडते. तुम्ही किती कार्य देवापुढे झटून करालात याला महत्व नाही, प्रेमाने किती करालात याला महत्व आहे. देवपूजा करत असताना सुद्धा माणूस हा मंत्रमुग्ध झाला पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला थोरा प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला थोरा प्रेमाचा भुकेला
कृष्ण भगवान की जय. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आपल्या अंतकरणामध्ये प्रेम वात्सल्यता असावी. जीवनामध्ये जीवन जगत असताना भगवंताला भक्तवत्सलता आवडते, भगवंताला प्रेमवत्सलता आवडते, करुणावत्सलता आवडते. तसं आपल्याही जीवनामध्ये भक्तवत्सलता आवडावी. जीवन जगत असताना अस्तित्व संपन्न वस्तूच आपल्या जीवनामध्ये प्राकट्य असावं. काय अस्तित्व संपन्न वस्तूचं प्राकट्य? कोणतंही अस्तित्व हे प्रकट रूपाने असावं. भगवान परमात्माचे जे अस्तित्व आहे ना, ते अस्तित्व आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला नामचिंतनाची साधनाच करून घ्यावी लागते. आणि त्यावेळेस विदुर महात्मे भगवंताचं सत्कार संभाळ करत होते. आणि त्यावेळेस विदुर महात्म्यांनी प्रश्न देवाला पहिला केला. देवा, भर सभेमध्ये दुर्योधनाने माझा अपमान केला, मला भर सभेतून बाहेर काढलं आणि मी माझं सगळं सोडून देऊन निघून आलो. आणि एवढंही होऊन दुर्योधनाची मुलगी तुमच्या मुलाला दिलेली असून सुद्धा तुम्ही त्यांचा सत्कार स्वीकारला नाही, माझ्याकडेच का? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, त्या कौरव कुळामध्ये फक्त मला तुम्ही एकच असे महात्मे सापडलास की कधीच तुम्ही न्याय हा खोटा दिला नाही. जीवन जगत असताना आपल्या समोर जर एखादी अन्यायाची गोष्ट होत असेल ना, शक्य झालं तुमच्याच्यानं अधिकार नसेल तर सोडून निघून जा. पण तिथं अन्याय होत असेल आणि तुम्ही जर त्याच्यात आणखी जर विरजन घातला तर काही उपयोग नाही तुमच्या जीवनाला. होत असेल तर पुण्य करा, होत नसेल तर बाजूला निघून जा. आणि आता सध्या परिस्थिती तीच चालू आहे बघा. एखाद्याचं चांगलं होऊ लागलं की झालं तिथं विरजन टाकायलाच तयार. याला अर्थ नाही बरं का, जमतच नाही. आणि देवाने सांगितलं, मला तुमचा अपमान केलेला सहन झाला नाही, कारण तुम्ही या कौरव कुळामध्ये फक्त एकच नामचिंतनाची साधना करणारे भक्त होतात, म्हणून मी आज तुमच्या घरी आलेलो. विदुर महात्मे म्हणत होते, आज जर माझे भाऊ जर समोर नसते ना, एका बाणामध्ये माझा दुर्योधनाचा अंत केला असता. परंतु माझ्या भावाला पुत्रहानी होईल म्हणून माझा बाण तोडला मी, पण बाण मात्र त्याच्यावर मारला नाही. आणि असं झाल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्मा सांगत होते, झालं आता संपलं, कौरव कुळाचा नाश होणार आहे, तुम्ही तुमचं पुण्य घेऊन बाहेर आलात. आणि अशा वेळेस मग भगवान कृष्ण परमात्मा सांगत होते, आता तुमची नीती काय म्हणते. आणि त्यावेळेस मग विदुर महात्म्यांनी डोळी झापले आणि विदुर महात्मे म्हणायला लागले, या कौरव कुळामध्ये आता शिल्लक कोणीच राहणार नाही, असा संकेत मला जाणवत आहे. याला म्हणतात नीतिशास्त्र. न सांगताना अंदाज लावणे याला नीती म्हणतात. म्हणून मंत्रालयामध्ये सुद्धा जेवढे मंत्री असतात का, त्यांच्यासोबत जे पी असतात का, शासनाचे पी, ते नीतिकार असतात. त्यांच्या सल्ल्याशिवाय हे कोणतंच काम करत नाही. म्हणून प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये जा, कुठेही जा, त्यांना सल्ला देण्यासाठी एखादा तर नीतिशास्त्र असतोच. म्हणून घरामध्ये, आपल्या घरामध्ये कोणताही एखादा प्रमुख व्यक्ती हा शास्त्राचा अभ्यासक असावा. पण माणसं आता तशी राहिलीच नाही. माणसाला दमच निघाला, अजिबातच दम निघणा गेली.
माणसं परमार्थात दम खाईनात, संसारात दम खाईनात. फक्त बोलत बोलत आपल्या भावानं जर सहज बी बोलत बोलत जर आपल्या लेकराला काही बोललं, भावाची बायको रात्रंमधून भाऊच आपला फोडून बाजूला काढते. तुम्हाला काही कळालं का नाही? त्याला चॉकलेट दिलं ना आपल्या पोराला बारकी गोळी दिली. तुमच्या जीवनाला अर्थच नाही. झालं दुसऱ्या दिवशी फुगला, भाऊ मला बाजूला राहायचं. अवघड गोष्टी आहेत. म्हणून स्त्रियाच्या अंतःकरणामध्ये कोणतीच गोष्ट राहत नाही. त्याचं कारण आहे भाऊ, सांगतो. ज्या वेळेस युद्ध समाप्तीला आलं आणि युद्ध समाप्तीला आल्याच्या नंतर कुंतीला खऱ्या अर्थाने 3 पुत्र झाले होते. 5 पुत्र आहेत ना, 2 मारदेवीचे पुत्र आहेत, सहदेव आणि नकुल. मी कालच सांगून गेलो तुम्हाला. आणि भीम, अर्जुन आणि युधिष्ठिर. आणि त्याच्या अगोदर, लग्न होण्याच्या अगोदर एक मुलगा झाला होता, कर्ण. सूर्याची तपश्चर्या केली आणि सूर्य देवतेने प्रसन्न होऊन तेजस्वी असं मूल दिलं. आणि तो लग्नाच्या अगोदरचा म्हणजे सूर्य पुत्र कर्ण. आता याला कसं सांभाळ करायचं म्हणून टोपल्यामध्ये घेतलं आणि नदीमध्ये सोडून दिलं. आणि ते एका पारद्याच्या म्हणजेच एका सूतपुत्राच्या घरी गेला आणि मग त्यांनी सांभाळ केला. आधिरथ नावाचा एक व्यक्ती होता जो राज्य सिंहासनावरती रथ हाकण्याचं काम करायचा आणि त्यांनी सांभाळ केला. पाहता पाहता कर्ण लहानाचा मोठा झाला. एका दिवशी पण कर्ण हा शूरवीर होता, सूर्यपुत्र होता. अंतःकरणामध्ये तेजस्वी निर्माण होत, दम निघायचा नाही. आणि एका दिवशी युद्ध परीक्षा चालू होती आणि कर्ण आले आणि कर्णाने द्रोणाचार्यांना सांगितलं मला सुद्धा धनुर्विद्या शिकायची आहे. त्यावेळेस द्रोणाचार्याने सांगितलं आम्ही फक्त ब्राह्मणांना सोडून कोणालाच धनुर्विद्या शिकवत नाही. तू सूतपुत्र आहेस, जा. डोक्यात बसलं आणि डोक्यात बसल्याच्या नंतर कर्णाने ठरवलं मी सुद्धा या जगताचा धनुर्विद्या झाल्याशिवाय राहणार नाही. काय करावं लागेल, मला शिकायला जावं लागेल. मग शिकायचं तर कुठं? त्यांना पत्ता सांगितला. निघाली परशुराम भगवंताकडे. परशुरामाकडे आले. परशुरामाकडे आल्याच्या नंतर विचारलं. काय विचारलं? त्याच्या अगोदरच एक जणाने सांगितलं भगवान परशुरामाकडे जायचं असेल तर 4 विद्या, 6 शास्त्र आणि 18 पुराण पाठ करून जावं लागेल, त्याच्याशिवाय ती देत नाहीत. आणि इकडं कर्णाने ब्राह्मणाचं रूप धारण करून म्हणजे मुंडन वगैरे करून एका साधूकडून सगळी विद्या अर्जन केली आणि विद्या अर्जन करून परशुराम भगवंताकडे गेले. आणि परशुराम भगवंताकडे गेल्याच्या नंतर विचारलं मला शिष्य करून घ्या. परशुराम म्हटले मी शिष्य करायचं सोडून दिलेलं आहे. बस फक्त मी आतापर्यंत द्रोणाचार्यांना विद्या दिली, भीष्माचार्यांना विद्या दिली. आता याच्यानंतर मी विद्या देण्याचं बंद केलेलं आहे. नाही नाही मला विद्या द्यावंच लागेल, द्यावंच लागेल, द्यावंच लागेल म्हणून हट्ट धरून बसला कर्ण. मग त्यावेळेस परशुरामांनी पहिला प्रश्न केला तू कोण आहेस? बघा ऐका, तू कोण आहेस? कारण ब्राह्मणाशिवाय विद्या शिकवत नव्हती. त्यावेळेस कर्णाने सांगितलं ज्याला 4 विद्या पाठ असतील, 6 शास्त्र पाठ असतील, 18 पुराण पाठ असतील तो कोण असेल? बघा किती हुशार प्रश्न, किती हुशार आहे. परशुराम म्हणले हे बी उत्तर बरोबर आहे. कारण ज्याला 4 विद्या पाठ करू शकतो तो सरासरी ब्राह्मणाशिवाय होऊ शकत नाहीये, कुणाच्या नाही काम होऊ शकत नाही. 4 विद्या तोच पाठ करू शकतो, 6 शास्त्र 18 पुराण. तिथं परशुरामांना चकली बसली आणि ठरवलं ठीक आहे तुला मी विद्या शिकवतो. विद्या शिकवली, सगळ्या गोष्टी झाल्या, सर्व ज्ञान दिलं. आणि एका दिवशी भगवान परशुराम निद्रास्त्रेमध्ये बसलेले असताना मांडीवरती कर्णाच्या मान देऊन आराम करत होते. कर्णाच्या मांडीवर गुरु
मुंडकं देऊन आराम करत होते. पण हे इंद्राला सहन झालं नाही. इंद्राचा पुत्र अर्जुन, इंद्राला माहिती होत हा जर आज शेवटचा दिवस आहे आणि आज जर याला एखादी विद्या जर दिली ना तर माझ्या अर्जुनाच्या पुढे जाईल. म्हणून कपट केलं इंद्रानं आणि भुंग्याचं रूप धारण करून मांडीमध्ये शिरला. मांडीमध्ये शिरल्याच्या नंतर कर्ण होता तो हळूहळू मांडी कोरीत आतमध्ये घुसला आणि त्याच मांडीवर आपल्या गुरुची मान होती. रक्ताचा पूर चालू झाला, रक्त वाहत होता खाली. जर मांडी हलवावी तर गुरुची निद्रा नष्ट होईल आणि गुरुची निद्रा नष्ट झाल्याच्या नंतर मग आपल्या जीवनाला काय अर्थ आहे. पण आतमध्ये भुंगा कोरून जात होता. भुंग्याने या बाजूकडून त्या बाजूकडे कोरत भुंगा बाजूला निघाला आणि ज्यावेळेस मांडीचं रक्त गुरुच्या उशाखाली आलं ना अंगाखाली, त्यावेळेस परशुरामांना जाग आली आणि परशुरामांनी उठून बसले आणि परशुराम म्हणत होते, अरे कर्णा, हे रक्त कुठलं, रक्त कस काय सांडलेलं आहे. काहीच बोलत नव्हते कर्ण. खरं सांग. मग त्यावेळेस एक भुंगा बघितला त्यांनी. एक किडू येतंय आणि तुझ्या मांडीला कोरून जातंय. तुझे हात काय करत होते, तो शूरवीर आहेस, एका क्षणामध्ये त्याचा नाश केला असतास, का केला नाहीस. तरी कर्ण गप्प बसला. पण ओळखीलं की ओ गुरु ना. गुरु म्हणले, कोण आहेस तू सांग. जरी इथं ब्राह्मण असताना तर पळून गेला असता. ब्राह्मणाला अजिबात भांडण जमत नाही, अजिबात सहन होत नाही. मारणं तर बाजूलाच राहिलं, अजिबात जमत नाही. म्हटले खऱ्या अर्थानं सांग, तू कोण आहेस. हात जोडले कर्णानं, तुझा परिचय दे, कोण आहेस. त्यावेळेस कर्णानं सांगितलं, मी राधे कर्ण आहे, अधिरथ पुत्र कर्ण आहे, सूत पुत्र कर्ण आहे. आणि सूत पुत्र म्हणल्याबरोबर परशुरामांनी श्राप देण्यास सुरुवात केली आणि सांगितलं, त्यावेळेसही मी तुला विचारलं होतं तू कोण आहेस, परंतु तू योग्य उत्तर दिला नाहीस. तू आणि आजही तू माझी विद्या चोरून ग्रहण केलेला आहेस. तुला विद्या अर्जन करण्याचा अधिकार नाही. मी तुला श्राप देतो, ज्या वेळेला तू युद्धभूमीमध्ये मी दिलेल्या विद्याचं ध्यानामध्ये मंत्र पुष्पवृष्टी करशील ना, बाण धारण करशील ना, त्यावेळेस तुझी ती विद्या नष्ट होऊन जाईल. तुझे सर्व मंत्र जाग्यावरती समाप्त होऊन जातील. कर्णाने मान खाली घातली आणि कर्ण दया रडत होता. कर्ण म्हणला, माझ्या आयुष्याची बर्बादी झाली, आयुष्यभर मला सूतपुत्र म्हणूनच भोगावं लागलं आणि आजही शेवटच्या वेळेला सुद्धा सूतपुत्र म्हणूनच भोगावं लागत आहे. पण खऱ्या अर्थाने कर्ण हा सूतपुत्र नव्हता. हो, कुंतीचा पुत्र होता, पण माहित नाही, लपून ठेवलं कुंतीनं. आणि मग शेवटी गुरुला हात जोडले आणि प्रश्न एकच केला, जर एखाद्या गरीब समाजामध्ये माझा जर जन्म झाला असेल आणि त्याला जर विद्या ग्रहण करण्याचा अधिकार नसेल, तर मी माझं सर्व जीवन तुमच्या चरणावरती समर्पित करतो, माझा देह इथंच त्याग करतो. नामचिंतनाची साधना करण्यासाठी, विद्यार्जन करण्यासाठी तुम्ही कुळ जात वर्ण पाहत असताल तर बस झालं, म्हटले सोडून देतो. आणि त्यावेळेस मग परशुरामांना सुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या. अरे बापरे, म्हणली ही गोष्ट खरी आहे, पण शब्द निघून गेला, श्राप दिला. आणि मग परशुराम
डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणत होते माझ्या. त्याचं कारण सांगतो, हे असं का घडलं. त्याच्या पाठीमागला इतिहास परशुरामांनी डोळे झाकून पूर्व इतिहास पाहिला कर्णाचा. कारण कर्ण हा कुंती पुत्र असून सुद्धा त्याला सूत पुत्र म्हणून भोगावं लागलं. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर म्हटले, अरे मी परशुराम आहे. महादेवाचा अंश असून सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही की तो कोण आहेस, म्हणून माझीही चूक झाली. परंतु शब्द तर निघून गेला. आणि कर्णानं सांगितलं, आता तुम्ही चूक मान्य करालात पण वेळ निघून गेली ना. ब्रह्मास्त्र निघून गेलं, पशुपतास्त्र निघून गेलं, सगळे अस्त्र नष्ट झाली ना. कारण तुम्ही सांगितलात ज्या वेळेस तू ते पशुपास्त्र धारण करशील, ब्रह्मास्त्र धारण करशील, त्याची विद्याच तू विसरून जाणार. श्राप गेला, करायचं का. आणि त्यावेळेस मग भगवान परशुरामांनी आपलं दिव्य अस्त्र विजय नावाचा धनुष्य भगवान शंकरजींनी दिलेला तो घेतला आणि हा एवढा तू धनुष्य धारण कर. जोपर्यंत तुझ्या हातामध्ये हा विजय नावाचा धनुष्य असेल तोपर्यंत या जगातला कोणीही येऊ दे, तू पराजित होणार नाहीस. पण ध्यानात ठेव, हा विजय धनुष्य तुझ्या हातात असला पाहिजे. अभिशापित जीवन घेऊन कर्ण निघाला. आणि कर्ण निघाल्याच्या नंतर मग एके दिवशी तिकडेही त्यांची विद्या पूर्ण झाली पाची पांडवांची. आणि द्रोणाचार्यांनी काय केलं, परीक्षा सगळ्यांची घेण्याचं ठरवलं. राजा घोषित कुणाला करायचं, जो श्रेष्ठ ठरेल त्याला राजा घोषित करायचं. मग बरोबरी लावली आणि सर्वश्रेष्ठ म्हणजे अर्जुन ठरला. धनुर्विद्येमध्ये पारंगत होता, पण कर्ण पाहत होता. कर्णही तिथं आला पण त्याचा अधिकार नव्हता. दुर्योधनाला अर्जुनाने एका बाणकोशामध्ये अडकून टाकलं. आणि मग भीष्माचार्यांनी सांगितलं, या बाणकोशातून जो कोणी काढेल त्याला राज्याचं राज्य सिंहासन दिलं जाईल. पण अधिकार कोण आहे तिथं. त्यावेळेस कर्णानं लांबून पाहिलं आणि बाण सोडला आणि दुर्योधनाला मुक्त केलं. सगळे पाहत होते, इकडं तिकडं पाहायचे, कोणी बाण हाणला, कोणी बाण मारला, दुर्योधनाला कोण आज मुक्त केलेला आहे. पण जो बाण दिसला ना, तो बाण भगवान परशुरामाचा होता. सगळ्याला वाटलं हा बाण परशुरामाचा आहे. कोण आहे, परशुरामांनी बाण मारला का काय. कारण त्याच बाणाची ख्याती ही फक्त द्रोणाचार्यांना भीष्माचार्यांना माहित होती. का, ते पण शिष्य होते परशुरामाचे. ती बाण पाहिल्या पाहिल्या ओळखीला हा परशुराम भगवंताचा बाण आहे. त्यावेळेस भीष्माचार्यांनी सांगितलं, ज्याने कोणी बाण मारला असेल त्याने तात्काळ इथं हजर राहावं. कर्ण आले की हो. आणि त्यावेळी सांगितलं, हा बाण तुझ्याकडे कुठून आला. त्यावेळी सांगितलं, मी परशुराम शिष्य कर्ण आहे. आणि मग द्रोणाचार्यांनी सांगितलं, जरी तो परशुराम शिष्य कर्ण असलास तरी सूतपुत्र आहेस, तुला राज्यामध्ये युद्ध करण्याचा अधिकार राज्यासोबत नाही, राजपुत्रांसोबत अधिकार नाही. मग काय करावं लागेल, त्याला राजाच पाहिजे. तिथं दुर्योधनाने संधी साधून घेतली. दुर्योधन म्हटला, शकुनीनं पटकन दुर्योधनाला सांगितलं, एवढा चान्स आहे बघ, अर्जुनाला परास्त करायचं असेल, अर्जुनास्त्र नष्ट करायचं असेल आणि पाची पांडवावरती विजय करायचा असेल तर कर्ण अस्त्र जवळ घे, कर्णाला जवळ घे. मग दुर्योधनाने जाहीर केलं, मी आजपासून जर तुम्ही म्हणत असताल राज्याचा दर्जा असेल, राजाचा दर्जा असेल, त्याला राज्य दिलं जाईल किंवा त्याला युद्ध करण्याचा अधिकार असेल, तर मी कर्णाला अंग प्रदेशाचा राजा जाहीर करतो आणि युद्ध खेळण्याचा अधिकार देतो. आणि दुर्योधनाने त्या ठिकाणी अंग प्रदेशाचा राजा घोषित केलं आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये कर्णाला घेऊन घेतलं. आणि मग कर्णाने ठरवलं, माझं जीवन सूतपुत्रामध्ये गेलं आणि मला फक्त आज दुर्योधनाने जवळ घेतलं, म्हणून त्या दिवशी पासून कर्णाने
दुर्योधनाची साथ दिली. कर्णाला माहित होता हा दुर्योधन वाईट वृत्तीचा आहे, परंतु जीवन जगण्यासाठी ज्याने आधार दिला त्याच्या सोबत राहायचं म्हणून ठरवलं. आणि मग अर्जुनाने एक बाण सोडला आणि तो बाण कर्णाच्या छातीवर लागणार. सूर्य पुत्र असल्यामुळे सूर्याने त्या कर्णाला एक दिव्य कुंडल आणि छातीवरती अस्त्र दिलेलं होतं. आणि तो बाण तुटून पडला. कवच दिलेलं होतं. त्यावेळेस कुंतीने हा प्रकार पाहिला, कारण फक्त कुंतीलाच माहिती होतं सूर्याने दिलेला हा पुत्र आहे आणि त्याला कुंडल आहेत आणि कवच आहे. आणि तो बाण तुटून पडल्या पडल्या कुंतीने पाहिला आणि कुंतीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. माझ्याच पुत्रासोबत म्हणजे भाऊ भावांचंच युद्ध चालू आहे, पण सांगायचं कसं? त्या दिवशीपासून मात्र कुंती खिन्न होत गेली. पण बोलायचं कुणाला, सांगायचं कुणाला? सांगावं तर लग्नाच्या अगोदर झालेली पुत्र संतती कोण मान देईल? सांगितलं नाही. आणि मग हा इतिहास कर्णाला केव्हा कळाला? ज्यावेळेस युद्ध ठरलं, भगवान कृष्ण परमात्म्याने कर्णाला बाजूला घेतलं आणि सांगितलं, कर्णा त्यांच्या बाजूने जाऊ नको रे, खऱ्या अर्थाने तो पाची पांडवाचा भाऊ आहेस. त्यानं म्हणला, कस काय? तो कुंतीचा पुत्र आहेस, तुला माहित नाही. जाण कुंतीला जाऊन विचार. देवावर विश्वास ठेवला नाही कर्णाने आणि कुंतीला जाऊन विचारलं. चरणावरती हात ठेवले आणि खऱ्या अर्थानं सांगा माझ्या डोक्यावर हात ठेवून मी कोण आहे? आणि मग कुंती म्हणायला लागली, बाळा तू माझ्याच पोटचं लेकरू आहेस रे, माझाच गोळा आहेस तू. नाविलाजाने मला सोडून द्यावं लागलं. कर्णाच्या डोळ्यात अश्रू आले आणि सांगितलं, ठीक आहे म्हटले, काही बोलणार नाही, पण माझी आई ही नावाला तुम्ही आहेत, पण जिनं पालन पोषण केलेलं आहे ना, तीच माझी आई राहील. कर्ण निघून गेला. पण कुंतीच्या अंतकरणामध्ये सारखं सतत 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 दुःख वाटायचं. आणि मग युद्ध झाल्याच्या नंतर कर्णाचा अंतकाळ जवळ आला. कारण स्त्रियाच्या अंतकरणात काहीच राहत नाही. कोणतीच गोष्ट मी हे सांगालो. कस काय राहत नाही? आता ती सांगतो ऐका. कर्णाला अर्जुनाने बाण मारला. बाण मारल्याच्या नंतर कर्ण पृथ्वीवरती पडला. कारण काय झालं, कर्णाला श्राप दिलेला होता. एका ब्राह्मणाचं वासरू कर्णाच्या हाताने बाण मारत असताना, एका दैत्याला मारत असताना तो दैत्य नष्ट झाला आणि तो बाण एका गायीच्या बछड्याला लागला आणि त्या ठिकाणी ते गायीचं बछडू मेलं. आणि त्या ऋषीनं श्राप दिला, तू बी एक दिवस ज्याप्रमाणे चिखलामध्ये माझं वासरू फसलं होतं आणि त्या दुष्टाला तू बाण मारताना त्याच्याकडे पाहिला नाहीस वासराकडे, तो वासराला बाण लागला आणि माझं वासरू मेलं ना, तसं तू एक दिवस अशाच चिखलामध्ये फसशील आणि तुलाही बाण लागेल. त्या ठिकाणी तुला सोडवाय कोणी येणार नाही. आणि तो श्राप इथं लागला. आणि दोघांचं युद्ध चालू असताना कर्णाचा रथाचं चाक चिखलामध्ये अडकलं आणि कर्णाने आपला विजय नावाचा धनुष्य वरी ठेवला आणि चाक काढण्यासाठी खाली गेला. चाक काढता काढता तिकडे अर्जुनाने बाण मारला आणि कर्णाच्या कानावरती लागला आणि कर्ण भूमीवरती पडले. आणि भूमीवरती पडल्याच्या नंतर पुन्हा कळाला अर्जुनाला की युधिष्ठिर पळत आला ना. युधिष्ठिराने सांगणार आपला हा भाऊ आहे रे, मारू नको. तवर दुसरा बाण सोडला आणि आता कर्णगत प्राण होणार. कुंती आली पळत. कुंती रडत आली आणि कुंती म्हणत होते, शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच झालं. भावानेच भावाचा प्राण घेतला. कुंती रडत होती महाराज. कुंती रडत असताना त्यावेळेस कृष्ण परमात्मा पाहत होते आणि कर्णाने सांगितलं कुंती मातेला, माते तुम्ही रडू नका, रडू नका, तुम्ही रडण्याचा अधिकार नाही आता. तिनं सांगितलं माझ्या पोटचा गोळा जात आहे.
काय माझ्या जीवनाला अर्थ राहिला? माझ्या डोळ्यासमोर ज्याचा जन्म झाला त्याचाच माझ्या डोळ्यासमोर अंत होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग कर्णाने हातात पाणी घेतलं आणि हातात पाणी घेऊन कर्णानं सांगितलं, आज या सृष्टीमध्ये इथून पुढच्या युगामध्ये जेव्हा जेव्हा युग येईल ना, तेव्हा तेव्हा स्त्रीच्या अंतकरणामध्ये कोणतीच गोष्ट झापून राहणार नाही असा श्राप दिला. आणि तेव्हापासून आज तागायत स्त्रीच्या मनामध्ये कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. तो कर्णानं दिलेला माईला श्राप. कर्णानं सांगितलं, तू माझं जीवन झापून ठेवलीस ना, आयुष्यभर मला दुःख भोगावं लागलं. हे दुःख या सृष्टीमध्ये कोणत्याच महिलेच्या अंतकरणात राहणार नाही. म्हणून मी श्राप देत आहे, आजपासून स्त्रियाच्या मनामध्ये कोणतीच गोष्ट राहणार नाही. किती बी महत्वाची गोष्ट राहू द्या, फक्त बाईला गोष्ट कानात सांगावी. लगेच महिला म्हणते, माय तुला म्हणून मी सांगाली, कुणाला म्हणू नको. देशाची राष्ट्रपती जरी असली, फक्त कानात जाऊन सांगावं. तो दिलेला श्राप आहे स्त्री जातीला. म्हणून स्त्रियाच्या मनामध्ये कोणतीच गोष्ट राहत नाही. कितीही लपवून ठेवा तुम्ही, कुणाच्या ना कुणाच्या कानामध्ये जाऊन सांगणार म्हणजे सांगणार. पुत्राचा वियोग हा सहन झाला नाही कुंतीला, मुक्त केलं. कुंतीला मुक्त केलं बरं का कर्णाने. श्राप म्हणजे काही असं काही केलं नाही, मुक्त करून टाकलं. इथून पुढे मुक्त होशील तू. आणि असं पाहता पाहता कुंती रडत होती. आणि आपलं शरीर पडलं हो कर्णाचं. काय असतं, ज्यावेळेस आपल्या घरातला एखादा पुत्र जातो ना, त्यावेळेस दुःख खूप होतं बरं का. लेकराला माईची किंमत नसते. लेकराला वाटतं आमच्या माईला काही कळत नाही, आमच्या बापाला काही कळत नाही. एक ध्यानात ठेवा, माईला आणि बापाला जर कळत नसेल, हे लेकरं जी म्हणतात का आताच्या काळातले, मी तर परिस्थिती डोळ्यासमोर काही काही पाहिली हो. म्हाताऱ्या माणसाला घराच्या बाहेर हाकलून दिलो काही माणसाने, दंडाला धरून बाहेर काढून हिवाळून दिलो. एक ध्यानात ठेवा, त्यावेळी जर त्या मायबापांनी तुम्हाला जर जन्मल्या कॅरी बॅग मध्ये टाकून हिबाळून उखंड्यावर दिला असतं तर. म्हणून लहान लेकरांना लहान वयाचा संस्कार द्या बरं का. एकदा वेळ निघून गेली का तुम्ही काहीच करू शकत नाही. लहान आहे तोपर्यंतच. सध्याची आपली जी पोरं आहेत काय, त्यांना अजिबात मायबापाचं काही घेणं देणं नाही. तुम्ही अडाणी ती अडाणीच राहिला म्हणते. एकदा असा प्रसंग झाला, एका गावामध्ये एक स्त्री राहत होती. आणि ती स्त्री आपल्या मुलाला सांभाळ करत राहत असताना लहानपणीच तिचे मालक गेले. आणि लहानाचं मोठं करत 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 तिनं लहानाचं मोठं करू लागली लेकराला. घरामध्ये कोणीच नाही, एकटीच आणि एकटंच लेकरू. परंतु तिला एक डोळा नव्हता त्या पोराच्या आईला. तिनं सांभाळ करायची. ते शाळेत जायचं, शाळेतून आलं की घरी यायचं, आई आई म्हणायचं. आणि अशा वेळेस, कारण कुंतीनं मुक्त केलं आपल्या माईला, पण आताच्या काळामध्ये लेकर मुक्त करत नाहीत आई वडिलांना. आणि अशा वेळेस काय झालं महाराज, ते पोरग शाळेमध्ये जात होतं. पाहता पाहता 5वीला 6वीला 7वीला 8वीला 9वीला 10वीला गेलं, 12वीला गेलं. 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालं, केंद्रामध्ये पहिलं आलं. केंद्रामध्ये पहिलं आल्याच्या नंतर
त्या तालुक्यामध्ये त्याचा सत्कार ठरला. आणि सत्कार ठरल्याच्या नंतर त्यानं आईला सांगितलं, आई माझा उद्या सत्कार होणार आहे बरं का, जिल्हाधिकारी येणार आहेत, प्रमुख व्यक्ती येणार आहेत आणि माझा सत्कार होणार आहे आई. पण माझी एक विनंती आहे बरं का तुला, माझ्या सत्काराला तू येऊ नको, माझ्या सत्काराला तू येऊ नको. का? कारण मला शाळेमध्ये आंधळीचं पोरग आंधळीचं पोरग आंधळीचं पोरग म्हणून मला चिडवतात. तू सत्काराला येऊ नको बरं का, तिथे आल्यावर पुन्हा म्हणतील. माझी तुला विनंती आहे, येऊ नको, लक्ष देऊन ऐका. आणि मग अशा काळामध्ये काय झालं महाराज, ठीक आहे सांगितलं आईनं, येणार नाही बाळा, तुझा सत्कार होऊ दे, काही अडचण नाही. जरा पाण्याचं राहू द्या पुन्हा. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय झालं, ते पोरग गेलं. दुसऱ्या दिवशी सत्कारासाठी आमदार लोक आले, खासदार लोक आले. अरे एका गोर गरीबाचं लेकरू जिल्ह्यामध्ये पहिला आलेला आहे, त्याचा सत्कार ठेवला. पण माय आहे हो शेवटी, ती माईला करमल का हो घरी माझ्या लेकराचा सत्कार होत असेल आणि मी घरी बसावं. माईनं काय केलं, अंगावरती शाल पांघरली, आपलं तोंड झापून तिथं आली सभेमध्ये. हळूच कडीला बसली, तोंडावरती शाल टाकली, चेहरा दिसू देणार नाही. कारण डोळे देखता माझ्या लेकराचा सत्कार मला पाहायचा आहे. मला एकच लेकरू आहे, लहानपणीच याचा बाप गेला, मी सांभाळ केला याचा. बस झालं, माझ्या लेकराचा माझ्या एकदा डोळ्याने आहे, त्या डोळ्याने मला सत्कार पाहायचा आहे. पण पोरानं सांगितलं होतं, आई तू जर आलीस ना, ध्यानात ठेव, तू येऊ नको बरं का, माझी विनंती. अशा वेळेस सत्कार चालू असताना हळूच एका अधिकाऱ्याची नजर त्या बाळूच्या आईवरती गेली. आणि त्या बाळूच्या आईच्या नजरेवरती गेल्याच्या नंतर, अहो बाळूची आई तुम्ही समोर येता का म्हटल्या बाळूनं पाहिलं आणि नको व्हायचं तेच घडलं. बाळूनं सांगितलं होतं, आई तू येऊ नको बर का, तू येऊ नको बर का. पण तू आलीस आई. बाळू राग राग घरी आला आणि बाळूनं घर सोडून बाळू निघून गेला. आई रडत बसली आणि आई म्हणत होती, माझ्याकडून चूक झाली रे बाळू, जाऊ नको, मला सहन झालं नाही, मला यावं वाटलं बाळू, तू जाऊ नको रे बाळा. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, पाहता पाहता 8 दिवस झाले, महिना झालं, बाळू काही घरी आला नाही. महिना झालं, 2 महिने झाले, वर्ष गेली. माय वाट पाहू लागली, माझा बाळू आत्ता येईल, माझा बाळू आत्ता येईल, माझा बाळू आत्ता येईल. पण बाळू काही आला नाही. 10 वर्ष निघून गेले पण बाळू आला नाही. आणि माय बाळू 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 म्हणता म्हणता माईने आपला प्राण सोडून दिला. बाळू विदेशात मोठा झाला, अधिकारी झाला. आणि एक दिवशी बाळूला 20-25 वर्ष होऊन गेले आणि त्याला भारतामध्ये पुन्हा परत येण्याची संधी मिळाली. आणि पुन्हा बाळू भारतात आला. आणि भारतात आल्याच्या नंतर त्याला आठवण झाली, अरे मी तर माझ्या भूमीमध्ये आलेलो आहे, चला माझ्या गावाकडे जाऊन यावं. माझी माय असेल, मी माईला जरी रागावून गेलो असलो ना तरी ती माझी माय आहे. आज मी मोठा जरी झालो असलो तरी ती माझी माय आहे. म्हणून बाळू भेटण्यासाठी माईकडे आला. आणि बाळू माईकडे आल्याच्या नंतर पाहतो, गावामध्ये आला, घर पाहत होता. आणि घर पाहता पाहता पडलेलं घर दिसलं, गवत वाढलेलं दिसलं.
आईचं सारत 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 तो घरामध्ये गेला. जाळ्या झालेल्या होत्या. दरवाजा लावलेला होता. त्याला वाटलं आतमध्ये माझी माय बसलेली असेल. आणि बाळूनं त्या दरवाजाकडे पाहिलं. आणि बाळूनं दरवाजाकडे पाहिलं तर काहीच दिसलं नाही. माईचा एक फोटो दिसला. त्या फोटोवरती जाळ्या झालेल्या दिसल्या. आणि त्यावेळेस बाळू माईका फोटो बघून फोटो बघत होता बाळू. पण करणार काय? बाळूला सगळ्या गोष्टी आठवणीत येऊ लागल्या. मी जरी माईला रागावून गेलो असतो, आज मी मोठा होऊन आलेलो आहे, पण माई दिसत नाही. पण त्या फोटोच्या बाजूला एक चिठ्ठी लिहिलेली होती. माईनं जाते वेळेस ती बाळूनं चिठ्ठी काढली आणि चिठ्ठीवरती चिठ्ठी वाचली. बाळू, तू लहान असताना तुझा बाप गेला. आणि बाप गेल्याच्या नंतर तू पोटामध्ये होतास. डॉक्टरनी सांगितलं शिजर करावं लागेल. शिजर केलं. आणि शिजर केल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं तुमचा मुलगा एका डोळ्याने अंध आहे. त्याला जीवन जगायचं असेल तर त्याला डोळ्याची गरज आहे. माईने सांगितलं काही होऊ द्या, माझा बाळू दोन्ही डोळ्याने जग पाहिलं पाहिजे. बाळूनं काय करायचं? मग त्याला दुसरा डोळा द्यावा लागेल. मग डॉक्टर साहेब माझा दुसरा डोळा काढून बाळूला लावा. आणि त्यावेळेस ऑपरेशन करते वेळेस माईचा डोळा काढून बाळूला लावला होता. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, बाळू तुझा डोळा नव्हता ना, त्यावेळेस माझा डोळा काढून तुला लावला. त्यावेळेस बाळूच्या डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रुधारा वाहत होता. बाळू म्हणू लागला, खऱ्या अर्थानं मीच आंधळा होतो आणि माझ्या माईला मी आंधळ म्हणलं. माझ्या माईनं किती वर्ष माझी वाट पाहिली. एक डोळा नसताना सुद्धा माझं जीवन मला जगण्यासाठी, मला पाहण्यासाठी माईनं मला डोळा दिला आणि मी तिला आंधळी आंधळी म्हणत गेलो. मी माझ्या माईला सोडून देऊन गेलो. माझ्या जीवनाला अर्थ नाही. आणि बाळू रडू लागला आणि बाळू रडून म्हणत होता, माय मला कधी भेटशील तू? झीना झीना रे उडा गुलाल, माई तेरी चून दिया लहराई. झीना झीना रे उडा गुलाल, माई तेरी चून दिया लहराई. रंग तेरी प्रीत का, रंग तेरी रीत का, रंग तेरी रीत का है लाई. रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का है लाई लाई. रंग तेरी जीत का, रंग तेरी प्रीत का, माई तेरी चुनरिया लहराई. जब जब मुझ पे उठा सवाल, माई तेरी चुनरिया लहराई. झीना झीना रे उड़ा गुलाल,
माई तेरी चुनरिया लहराई। जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माई। एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूँ माई। माई रे तेरे बिन मैं तो अधूरा रहा। माई रे मुझसे रूठी मेरी परछाई, मेरी परछाई तेरा ख्याल। माई तेरी चुनरिया लहराई। झीना झीना रे उड़ा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराई।